नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. चला मजात तुमचं जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओ छान अशी पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घेतली 9.5ची, त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंड्याची उंची घ्यायची. हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे आपण इतर गळा उंची 9.5 इंच घेतो, पण मग आपल्याला इथे गळा उंची घ्यायची आहे 11 इंचाची. बघा इथे आपण 11 इंचावरती पॉईंट टाकणार आहे. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन इथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचं आपल्याला मटका गळ्याचा आकार. तर ह्याप्रमाणे आपण आकार द्यायचा आहे. वरती ह्याप्रमाणे द्यायचं आहे. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपण आकार दिला आहे. इथून आपल्याला 2 इंच असं मोजून घ्यायचं आहे. पॉईंट टाकून घ्यायचं 2 इंच मोजून आणि इथे आपल्याला बघा ह्याप्रमाणे आपण असा पानासारखा आकार द्यायचा आहे. आता जो मोंड्याचा आकार दिला तो घ्यायचा कट करून. नंतर आपण घेतलं कॅनव्हास, त्याला डबल घडी करायची. बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करून घ्यायचा. तिथे घ्यायची पिन लावून आणि जो आपण कपड्यावरती आकार आखलेला आहे तोच आपल्याला घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. बघा ह्याप्रमाणे अगदी सावकाश आणि स्टेप बाय स्टेप असं तुम्हाला सांगते समजण्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायचं आहे. बघा इथे मध्ये सुद्धा एक रेष मारून घ्यायची आहे. पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. जसं आपण कपड्यावरती आकार आखलेला होता तसंच हा कॅनव्हासवरती आला पाहिजे. आता रेषेच्या बाहेर काय करायचं आपल्याला 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करून घ्यायचं. ह्याप्रमाणे आपला आकार तयार होईल. आता कॅनव्हास बाजूला ठेवायचं, ब्लाऊज पीस घ्यायचा, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि मोंड्याच्या बाजूने थोडासा कपडा कट करून घ्यायचा. त्याच्यानंतर पीस ओपन करून घ्यायचं आपल्याला. आता इथे सेंटर काढून घ्यायचं कॅनव्हासला आणि अस्तरला. पीस ओपन करायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण हे कट केलेलं कॅनव्हाससुद्धा सेंटर लावून अगदी व्यवस्थित ठेवायचं. पिन लावून घ्यायची. इथे खाली सुद्धा सेंटर व्यवस्थित बघून आणि पिन लावून घ्यायची. जी रेषा मारलेली त्याच रेषेवरती घ्यायची शिलाई मारून. बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे. शिलाई मारून झाल्यानंतर मधला भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. रेषेपासून 1.25 इंच अंतर सोडून हे कट करायचं आहे. आणि आता कट केल्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट पूर्ण गळ्यावरती मारून घ्यायचे आहेत. आता अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करायचं आणि वरतून द्यायची दाबटीप. दाबटीप देताना सुद्धा अगदी व्यवस्थित आणि सावकाश अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला रोज असे छान छान डिझाईन बघायला मिळतील. बघा अगदी व्यवस्थित असा कपडा पकडून आणि मगच आपल्याला ही दाबटीप पूर्ण करायची आहे. म्हणजे आपला परफेक्ट असा गळ्याचा आकार तयार होतो. आता कपड्याला पलटी मारून पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. सगळीकडनं अस्तर व्यवस्थित जॉईंट झालं की आपल्याला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतो तो घ्यायचा कट करून.
अगदी व्यवस्थित असं कट करायचं, म्हणजे जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अगदी सुंदर आणि छान येते. बघा याप्रमाणे अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे. लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. खाली अर्धा इंचावरती 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारायचे. कमरेला पट्टी लावायची, पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि वरतून अशी ठेवून आपल्याला घ्यायची शिलाई मारून. त्याच्यावरती द्यायची दाबटीप, पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी छान असा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. तो आता साईडला ठेवायचा आणि कॅनव्हासला आपण हा दुसरा जो डिझाईनसाठी आकार दिला तो कट करून घ्यायचा. नंतर हे दुसरं कॅनव्हास घ्यायचं, त्याच्यावरती हे जे आपण आता कट केलं ते ठेवायचं. बंद बाजूकडे करून ठेवायची. बघा ह्याप्रमाणे आपला जो पहिला जो मूळ आकार आहे ना तो ह्याप्रमाणे. त्याच्यानंतर आपण एक्स्ट्राचं एवढं वाढवणार आहे खालच्या साईडनी आणि इकडच्या कडेच्या साईडनी. जे वाढवलं ना तिथूनच आपण हे कट करून घेणार आहे. आता घ्यायचा कपडा. 2 आपण कपडा घेतलाय बघा इथे. आता दुसरा घेतला तुमच्या पटकन लक्षात येण्यासाठी. एक ब्लॅक घेतला आणि एक आपण दुसरा घेतला, म्हणजे तुमच्या यांना पटकन लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण हे 2 कपड्याचे तुकडे घेतले. अस्तर घेतलं, ब्लाऊज घेतला आणि कॅनव्हास घेतलं. याप्रमाणे आपण ते ठेवलं आणि त्याच्यावरती घ्यायची शिलाई मारून. जो वरचा जो आकार आपण दिलेला आहे तोच आपल्याला शिलाई मारून घ्यायचा आहे. त्याला सुद्धा छोटे छोटे कट मारायचे, म्हणजे आपल्याला अस्तर पलटी करायला, ते कॅनव्हास पलटी करायला सोपं जाईल. ह्याप्रमाणे त्याला पूर्ण आपल्याला दाबटीप द्यायची. साईडनी सुद्धा असं सगळीकडनं शिवून घ्यायचं आहे. उरलेला शिलाईच्या बाहेरचा कपडा तो कट करून घ्यायचा आहे. बघा अगदी सुंदर असा आकार तयार झाला. आता आपण घेतला कॉन्ट्रास्ट कपडा, त्याची पट्टी अशी सरळ साधारण 2 इंचाची काढली आणि तिला फोल्ड करून आपल्याला ती अशी ठेवायची. सेंटरपर्यंत तिला आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे. बघा ह्याप्रमाणे कडेला नाही शिवायचं आहे, पट्टीच्या सेंटरला आपल्याला ती शिलाई मारायची. इकडनं आपण दुसऱ्या कलरचा, म्हणजे ज्या कलरचा ब्लाऊज पीस आहे त्या कलरची पट्टी घेतली 2 इंचाची आणि तीसुद्धा आपल्याला ह्याचप्रमाणे लावून घ्यायची. अशा सगळ्या पट्ट्या आपल्याला लावून घ्यायच्या एक आड एक. आता इथं आपण तो लावला होता कॉन्ट्रास्ट कपडा, त्याच्यानंतर आपण हा ब्लॅक लावणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण एका आड एक असं कलर हा वापरलेला आहे आणि ह्या पट्ट्या लावून घेतल्या. अगदी छान अशी डिझाईन, सिंपल सोबर अशी डिझाईन ही तयार होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीत आहे आणि खूप सुंदर अशी दिसते. ब्लाऊजला मटका गळा बनवून आणि ही डिझाईन बनवून आणि लावायची तर अगदी छान असा तो मटका गळा आपला दिसून येतो आणि खूपच सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते. बघा याप्रमाणे आपल्याला सगळ्या एका आड एक ह्या पट्ट्या लावून घ्यायच्या आहे. मैत्रिणी, तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. इंस्टाग्रामला सुद्धा आपलं सखी लेडीज टेलर या नावानेच पेज आहे, तर त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका मैत्रिणींनो. बघा आता पलटी करायचं कपड्याला त्या आणि सगळीकडनं असं शिलाई मारून घ्यायची, म्हणजे ते विस्कटणार नाही. जे उरलेलं दिसतं एक्स्ट्राचं ते कट करून घ्यायचंय. बघा अगदी छान डिझाईन आपली तयार झाली. आता इथे सेंटर काढायचं आहे ब्लाऊजचा ह्याप्रमाणे आणि हे बरोबर असं सेंटरला ठेवायचं आहे. अगदी छान असं ठेवून आणि इथे घ्यायची आपल्याला पिन लावून. साईडनी सुद्धा पिना लावून घ्यायच्या आहे. पण बघा आपली ही डिझाईन सरकली, आपण पुन्हा पिन काढून घेऊ आणि व्यवस्थित लावू, मगच शिलाई मारायला सुरुवात करायची. एकदा चेक करून बघायचं, नंतरच शिलाई मारायची. बघा ही डिझाईन आपली लावून झालेली आहे. कपड्याला पलटी मारून आपण मधला भाग सुद्धा कट केलेला आहे आणि
रेषेच्या बाहेर साधारण गळ्याच्यापासून आपल्याला 1-1 इंच मोजून आणि ही रेष मारून घ्यायची. नंतर पुन्हा आपण 3 बाय 3चा असा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आणि त्याची ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची. आता ही डिझाईन आपण बनवून घेतली मैत्रिणींनो, आणि जी ही 1 इंचावर जी रेष मारली ना आपण, त्या रेषेवरती आपल्याला ही डिझाईन लावायची आहे. पण फक्त 2-2च्या संख्येने ही डिझाईन आपल्याला लावायची. 2 लावायच्या, 1 इंच अंतर सोडायचं, पुन्हा 2 लावायची डिझाईन, पुन्हा 1 इंच अंतर सोडून पुन्हा 2 लावायच्या. ह्याप्रमाणे आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची. अगदी छान अशी डिझाईन आपण ही बनवलेली आहे. आता इथे आपल्याला लावायची लेस. जी आपण गळ्याला लेस वापरली ना, तीच इथे डिझाईनला सुद्धा आपण इथे वापरणार आहे. लेसला डबल शिलाई मारायची, म्हणून काय करायचं, पहिले एका बाजूने मारून घ्यायची आणि नंतरून आपल्याला दुसऱ्या बाजूने शिलाई मारायची. बघा, आता ह्याप्रमाणे आपण लेसला पुन्हा दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घेणार आहे. आता आपल्याला लावायचे आहे मणी. ह्या डिझाईनला पूर्ण आपल्याला मणी लावून घ्यायचे आहेत. बघा, ह्याप्रमाणे आपण मणी लावणार आहे पूर्ण डिझाईनवरती. त्यासोबतच सुंदर असे लटकन आपण बनवलेले, लटकनचा व्हिडिओ आपल्या प्रत्येक डिझाईनमध्ये असतो मैत्रिणींनो. तर त्याप्रमाणेच आपण हे लटकन बनवून घेतलेत आणि लटकन आता नॉड आता बांधून बघूया आपली आजची डिझाईन कशी वाटली. कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आजची डिझाईन कशी वाटली ते. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. बघू शकता तुम्ही आजच्या डिझाईनचा हा फायनल लुक. अगदी छान सोबर अशी आपली ब्लाऊज डिझाईन आहे. तर तुम्ही नक्की डिझाईन बघून तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला सुद्धा सहज जमेल. तर बघा आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. वाटली आपली ब्लाऊज डिझाईन. अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.